महिनाभरानंतर प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक. उद्या कोल्हापूर कोर्टामध्ये हजर केलं जाणार. सूत्रांची माहिती. छत्रपती शिवरायांच्या अपमानासह इंग्रजीत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकरवर गुन्हा. विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झाली याचं समाधान. मात्र या चिल्लर माणसाला अटक करायला एवढा वेळ कसा लागू शकतो? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा सरकारला सवाल. सर्वपक्षीय बैठकीमध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने. शिंदे खुर्चीवर बसता क्षणी आदित्य ठाकरेंनी तोंड दुसरीकडे फिरवलं. बैठक सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरे शिंदेंकडे रोखून पाहतानाही दिसले. एकनाथ शिंदे गुन्हेगार. आमच्या डोळ्याला डोळा मिळवण्याची ताकद कुठल्या गद्दारांमध्ये नाही. सर्वपक्षीय बैठकीत शिंदेंनी आदित्य ठाकरेंकडे नजर न मिळवल्यानं संजय राऊतांची खोचक टीका. नगरविकास मंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यांचा घोळ करून ठेवला. मात्र बैठकीच्या शेवटी येऊन थातूरमातूर उत्तर देऊन गेले. आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. राज्यात चांगला कारभार चालला की विरोधकांना थातूरमातूर वाटतं? त्यांच्यासारखे घोटाळे केल्यास कारभार स्वच्छ वाटेल. शिंदेंवरील टीकेनंतर मंत्री शंभूराज देसाई यांचं आदित्य ठाकरेंना उत्तर. सुपारी घेऊन अपमान करणाऱ्यांवर कारवाई करणार. नेत्यांचा अपमान सहन करणार नाही. शिंदेंवर व्यंगात्मक गाणा करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराला मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. चोरी करणारे गद्दारच असतात. कुणाल कामराने सत्यच मांडलंय. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात. तर नागपूर दंगलीची सुपारी कोणी दिली होती म्हणत फडणवीसांवरही पलटवार. कल्याणमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांना महिलेकडून मारहाण करण्यात आली. तर रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून दोघांमध्ये वाद. व्हिडिओ सोशल मीडियात बाहेर आले. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी क्लोजर रिपोर्टसाठी सीबीआयकडूनच एम्स रुग्णालयाच्या रिपोर्टचा आधार. एम्स रुग्णालयाच्या फॉरेन्सिक रिपोर्टचा आधार घेत क्लोजर रिपोर्ट बनवला.